नॉनव्हेजसाठी एकदम बेस्ट पर्याय म्हणजे काय असेल ना, तर ही आमटी आहे ती. ही आहे शिपी आमटी, जी की राशीन कर्जतची स्पेशल आमटी आहे. आता माझं माहेर आहे म्हणून मी एवढं हे करून सांगतीये, हे काही प्रमोशन नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा तर मी कुकरमध्ये आहे ना, सगळ्या डाळी ज्याही आपल्या घरामध्ये असतील ना, प्रत्येकी डाळी आहे ना, मी 1-1 चमचा ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेली आहे. आता इकडे वाटण्यासाठी मी आहे ना, 1 मोठा कांदा, थोडंसं टोमॅटो आणि आलं लसूण हे सगळं एकत्र करून आहे ना हां आणि खोबरं विसरायचं नाहीये. ओलं खोबरं असेल तर बेस्टच आहे. ते सगळं एकत्र करून आहे ना पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचंय. भाजून झाल्यानंतर आहे ना तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी पहिले देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ना ते त्यामध्ये टाकून छान हलवून घ्यायचंय आणि सगळ्यात मेन इन्ग्रीडियंट म्हणजे ही शिपी आमटीचा मसाला जो की फक्त तिकडेच मिळतो. आता इथे मिळेल की नाही मला माहीत नाही. पण मी हा तिकडूनच आणला होता आमच्या गावाकडून म्हणजेच राशीनकडून. हे सगळे जिन्नस व्यवस्थित परतून झाल्यानंतर जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती पळीने थोडीशी मी मॅश करून घेतीये. जेणेकरून ती आहे ना पूर्ण त्यामध्ये मिसळून जाईल. ती डाळ आता मी ह्यामध्ये टाकली आणि पाणी भरपूर टाकायचंय. कारण शिपी आमटी ही कटाच्या आमटीसारखी पातळच असते आणि टेस्टला तर एकदम भारी लागते. आमच्याकडे जेव्हा पाहुणे येतात ना त्यावेळेला बाकी काही बनवण्यापेक्षा ना शिपी आमटीचाच बेत असतो. आणि हे मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, की असं केल्याने ना काकडीचा सगळा कडवटपणा उतरून जातो आणि खरंच आहे ते. त्यानंतर मस्त असं जेवण करून घेतलं. भेटूया उद्या. बाय.